Cancer Healer Center, a new beginning. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. धनंजय मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झाली नसती. दमन यांचा निशाणा तर मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत दबाव राहणार असल्याचा आरोप. बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्यावर कारवाई केली जाणार. बावनकुळेंची ग्वाही. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण. आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारच. पोलिसांकडून शोध सुरू. गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं. गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले. सुरेश धस यांचा आरोप. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 4 पोलीस निलंबित. 1 पोलीस अधिकाऱ्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचं यापूर्वीच निलंबन. दिल्लीच्या निकालावर उद्धव ठाकरेंकडून चिंता व्यक्त. एकत्र काम करण्यासाठी नव्यानं विचार करावा लागेल. संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंची भूमिका. उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुर्चीसाठी येतात. स्वार्थी भावनेनं आलेले कधीही एकत्र राहू शकत नाही. एकनाथ शिंदेंची टीका. 2019 मध्ये विधानसभेसाठी ठाकरे पवारांमध्ये प्री पोल अंडरस्टँडिंग. भाजपचे 120 आले असते तर ठाकरे सोडून गेले नसते. मात्र सरकार बनवू शकतो हे कळताच त्यांनी रंग बदलले. फडणवीसांचा मोठा दावा. राजन साळवी 13 फेब्रुवारीला शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. 10 ऐवजी 13 तारखेला पक्षप्रवेश करण्यासंदर्भात शिंदेंचा साळवींना फोन. शिंदे दिल्लीला शपथविधीसाठी जाणार असल्यानं पक्षप्रवेश पुढे ढकलला. सूत्रांची माहिती. गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते. त्यांनीच पक्ष उभा केला. नाशिकमधील आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं विधान. दिल्लीत शहा नड्डा यांची बैठक. दिल्लीतील सरकार स्थापनेच्या प्रक्रियेबाबत चर्चा होण्याचा अंदाज. तर मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर शपथविधीची शक्यता. शिवतीर्थावर मनसे नेत्यांची महत्वाची बैठक. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरेंचं मनसे नेत्यांना मार्गदर्शन. बच्चू कडूंना सहकार विभागाची नोटीस. एका प्रकरणामध्ये कडूंना न्यायालयाकडून कारावासाची शिक्षा. कडूंना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ठेवण्यावर आक्षेप. पिंपरीत अज्ञात टोळक्याकडून 10 वाहनांची तोडफोड. वाहनांचं मोठं नुकसान. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं प्रकार घडल्याचा नागरिकांचा आरोप. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 12 नक्षलवादी ठार. 2 जवान शहीद. विजापूर जिल्ह्यामधील नॅशनल पार्क परिसरातील जंगलातली घटना. प्रसिद्ध समाजसेवी दिवंगत बाबा आमटेंच्या आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण. अमृतोत्सवी कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. कोस्टल रोड एप्रिलनंतर वाहतुकीसाठी 24 तास खुला होण्याची शक्यता. वाहन चालकांचा वाढता प्रतिसाद पाहता नियोजन सुरू. विविध विकास कामांचा आढावा घेऊन निर्णय होणार. मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये. गुणवत्ता निर्देशांक 156च्या घरात. मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर CSMT ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक. विजेतेपदापेक्षा भारताला हरवणं आणि भारताविरुद्ध जिंकणं हेच आमच्या संघापुढील खरं आव्हान. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची कबुली. Cancer Healer Center, a new beginning.